पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे जाधव यांना उमेदवारी दिली होती। मात्र पूजा मोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आणि याच ट्रोलिंगमुळे पूजा मोरे यांनी पुणे मनपाची उमेदवारी अर्ज मागे घेतला। ट्रोलर्सने पूजा जाधव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधी जुने व्हिडिओ काढून ट्रोलिंग सुरू केलं होतं। त्यामुळे पुणे महापालिकेसाठी भाजपकडून अर्ज भरलेल्या पूजा मोरे यांना त्यांचा अर्ज वापस घेण्याची नामुष्की उडावली। सदर घडलेल्या सगळ्या प्रकरणामुळे पूजा मोरे यांची सध्या राज्यभरात चर्चा आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। पूजा जाधव या मूळच्या गेवराईच्या असल्याची माहिती आहे। त्यांनी गेवराई येथून 2024 साली विधानसभा निवडणूक ही लढवली होती। संभाजीराजे छत्रपती यांनी काढलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। 2017 सालच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी राज्यातील सर्वात तरुण पंचायत समितीच्या सदस्या म्हणून निवडून येण्याचा मान सुद्धा मिळवला होता। त्यानंतर त्यांनी शेतकरी प्रश्नांवर अत्यंत आक्रमकपणे काम करायला सुरुवात केली। पूजा मोरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि फडणवीसांवर केलेली टीका यावरून भाजप कार्यकर्ते संतापले होते आणि त्यावरूनच त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात होतं। या ट्रोलिंग नंतर पूजा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांच्या डोळ्यात पाणी आलं। त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की माझा प्रवास खूप सामान्य घरातून झाला आहे। मी धनंजय जाधव यांच्याशी लग्न करून या पुण्यात राहायला आले। पोलिसांच्या लाट्याकाट्या खात शेतकऱ्यांसाठी गुन्हे सुद्धा अंगावर घेतले। कोर्टाच्या चक्रा मारल्या। न्यायालयात खटले लढवायला माझ्याकडे पैसे नसायचे। याच परिस्थितीतून मी पुढे आली आहे। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळत नाही, ते भाग्य माझ्या नशिबात आले होते। या पक्षातून एखाद्या पदावर जात तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्याचं काम मला करायचं होतं, परंतु माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा भाऊ करून माझ्या विरोधात षडयंत्र रच करण्यात आलं। त्याच्या मला वेदना होत आहेत, अशी भावना पूजा मोरे यांनी व्यक्त केली। अर्ज मागे घेतल्यावर मोरे म्हणाल्या, आजचा दिवस माझ्यासाठी अवघड आहे। 10-12 वर्षातला संघर्ष आठवतोय। मी गावातली मुलगी आहे। वडील ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हते। शेतकऱ्यांसाठी काम करत होते। मी शेतकऱ्यांची मुलगी आहे। शेतकऱ्यांसाठी आयुष्य झोकून दिलं। कमी वयात 5 गुन्हे अंगावर घेतले। मी महिलांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं। गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळी शौचालयाच्या बाहेर झोपली आहे। बिनलग्नाची मुलगी होते। राजकारण घाणेरडं असतं असे सगळं म्हणत होतात, पण बापाने हे सगळं करू दिलं। लग्नानंतर नवी नवरी राहिली नाही। दुसऱ्याच दिवशी कामासाठी बाहेर पडले। पहलगामच्या हल्ल्यावेळी काम केलं। 8 दिवस तिथं होतो। लाल चौकात आंदोलन सुद्धा केलं। दहशतवाद्यांना हिंदू मुस्लिम करायचं आहे असं समजून मी भूमिका मांडली होती। सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले। प्रभाग क्रमांक 2 मधील अनेकांना माझं राजकारण सहन होत नाही, त्यांनी माझे व्हिडिओ बनवले। मुंबईत 20 वर्षी मराठा समाजाच्या भावना मांडल्या। विरोधकांची प्रभागाची टीम आहे, त्याची व्हिक्टिम मी बनत आहे। राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल होतोय तेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन मी राहुल गांधीकडे गेले होते, असंही पूजा मोरे यांनी सांगितलं। अशा ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।